तुमचे पाय दिवसभर दुखतात का? सकाळी उठल्यावर टाचांमध्ये वेदना जाणवतात का? तसेच पायांमध्ये जळजळ, सूज, मुंग्या येणे या समस्या आढळतात का? तर मग हा व्हिडिओ आहे फक्त तुमच्यासाठी. 10 मिनिट माझ्यासोबत छान सोपे व्यायाम प्रकार करा आणि फरक अनुभवा. नमस्कार, मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर. आज आपण करणार आहोत पायातील वेदना, सूज, टाचदुखी, पायांची जळजळ यांवर छान प्रभावकारी 10 मिनिटांचा योगा रुटीन. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांचे कुणाचे पाय दुखत असतील त्या सर्वांना हा सोपा आणि छान व्यायाम प्रकार करता येणार आहे आणि नक्कीच तुम्हाला छान अनुभव येईल. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम या पद्धतीने छान बसून घ्यायचं आहे आणि पाय छान या पद्धतीने शेक करायचे आहेत. बघा, छान नसा मोकळ्या होण्यास मदत होते. या पद्धतीने आपल्याला 1 ते 2 मिनिटं करायचं आहे. आपण 10 काउंट करूया इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. छान पायांचा वॉर्मअप झालेला आहे. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण अंकल रोटेशन करूया. या पद्धतीने पाय गोलाकार फिरवायचे आहेत. त्यामुळे पायांमध्ये सूज असेल तर ती कमी होण्यास मदत होते. स्टिफनेसपणा कमी होतो. बघा, या पद्धतीने माझ्यासोबत करायचं आहे. 1 2 3 अगदी हळूवार 4 5 अँटी क्लॉकवाईज करूया. 5 4 3 2 1. यामुळे सांध्यांमधील लवचिकता सुद्धा वाढते. आता आपण टो कर्ल्स करणार आहोत. त्यामुळे या पद्धतीने बघा, या पद्धतीने त्यामुळे छान पायांची सूज कमी होण्यास मदत होते. या ठिकाणी पोटऱ्यांना ताण येतो, त्यामुळे तिथली कार्यक्षमता सुधारते आणि छान पायांचं दुखणं कमी होण्यास मदत होते. आपण साधारणपणे 10 ते 20 वेळा करायचं आहे. बघा, 1 माझ्यासोबत तुम्ही करू शकता. 2 अगदी आरामात. 3 4 5 6 7 8 9 10. छान रक्तप्रवाह देखील सुधारण्यास मदत होते. ओके, 15 पर्यंत आपण करूया. ओके. आता दोन्ही हात या पद्धतीने बाजूला. आपल्याला पायांना छान स्ट्रेच करायचं आहे. बघा, या पद्धतीने जास्तीत जास्त पुढे ताणायचे आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी या संपूर्ण भागावर ताण येतं आणि त्यामुळे पाय दुखणे कमी होतात. बघा, पोटऱ्यांना, मांड्यांना छान ताण मिळतो. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. त्यामुळे बघा, या ठिकाणी ज्या नसा आहेत त्या देखील मोकळे होण्यास मदत होते आणि ऑफकोर्स पायांमध्ये मुंग्या येत असतील तर त्या देखील कमी होण्यास मदत होते. बघा, आता दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. या पद्धतीने हात बाजूला छान आणि पाय या पद्धतीने आत आणि बाहेर करायचे आहेत. अगदी सोपे सोपे व्यायाम प्रकार आहेत. बघा, शेवटी मी एक छान गोल्डन टीप देणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. या पद्धतीने. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पद्धतीने छान सोपे व्यायाम करायचे आहेत. बघा, आजकाल आपण दिवसभर जास्त दगदग करत असतो, धावपळ करत असतो, त्यामुळे पाय दुखण्याचे प्रमाण
वाढले आहे. त्यानंतर बघा, उजवा पाय छान असा जांघेजवळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हातांनी पाय पकडण्याचा प्रयत्न करायचे. शक्य होईल तेवढं श्वास घ्या आणि श्वास सोडत शक्य होईल तेवढं पुढे वाकायचं आहे. या पद्धतीने हात त्यांनी पाय पकडायचे आहेत. माझे हात सहज पायाला लागत आहेत, पण तुमचे नसतील लागत. इथपर्यंत जात असतील तर इथेच थांबायचं आहे. ओके. आणि त्यानंतर मान जास्तीत जास्त खाली. या ठिकाणी आपल्याला होल्ड करायचं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि हळूहळू खालून वर यायचे श्वास घेत. बघा, या ठिकाणी खूप ताण येतो आणि तिथली कार्यक्षमता वाढते. त्यानंतर आपण डावा पाय या पद्धतीने जांघेजवळ घ्यायचा आहे. श्वास घ्या आणि श्वास सोडत हातांनी छान पाय पकडायचे आहेत आणि शक्य होईल तेवढं मान खाली. खूप ताण येतो, त्यामुळे बघा रक्तप्रवाह सुधारतो. या पद्धतीने 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 श्वास घेत वर आणि हात बाजूला. या पद्धतीने खूप छान. त्यानंतर बघा, डावा पाय छान या पद्धतीने उजव्या पायावर घ्यायचा आहे. मांडी आपण घालतो तशी. आणि त्यानंतर बघा, छान आरामात या पद्धतीने फक्त गुडघे या पद्धतीने हलवायचे आहेत. शक्य होईल तेवढं या पद्धतीने छान. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. छान. त्याच्यामुळे पायांना शेक मिळतो. आता हे झाल्यानंतर तोच पाय छान या पद्धतीने बघा जवळ घ्यायचा आहे. या पद्धतीने उचलून आणि 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या पद्धतीने मसल्स मजबूत होण्यास मदत होते. ओके. त्यानंतर आपण दुसरा पाय घेणार आहोत. उजवा पाय छान डाव्या मांडीवर आणि त्यानंतर छान असे या पद्धतीने शेक करायचा आहे. आरामात सर्व हालचाली करायच्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. त्यानंतर दोन्ही हातांनी पाय या पद्धतीने पकडून बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10 या पद्धतीने बघा सर्व हालचाली अगदी आरामात करायच्या आहेत. त्यामुळे छान पायांवर ताण येऊन पाय दुखण्याचे बंद होतात. तर मग आता आपण अजून करणार आहोत. बघा, या पद्धतीने मांडी घालायची आहे आणि त्याच्यानंतर दुसरी या पद्धतीने खाली या पद्धतीने बसायचं आहे आरामात. आणि त्यानंतर दोन्ही पायांना आपल्याला टॅपिंग करायची आहे. त्याच्यामुळे टाचांचं दुखणं कमी होण्यास मदत होते. आपण जास्तीत जास्त उभे असतो, त्यामुळे टाचा दुखण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे टाचांवर व्यवस्थित लक्ष द्यायचं. या पद्धतीने जोरात आपल्याला टॅप करायचं आहे. बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या पद्धतीने अजून आपण 5 वेळा करू. त्यामुळे छान रक्ताभिसरण होण्यास मदत होते. रक्तप्रवाह सुधारतो. 3, 4, 5 या पद्धतीने. बघा, माझ्या आईच्या टाचा खूप दुखत असायच्या, परंतु तिने हे 15 दिवस हे रुटीन फॉलो केलं आणि त्यामुळे तिला छान परिणाम मिळाले. आपल्याला नक्कीच फायदा होतो, पण तुम्ही रोज सातत्याने हा रुटीन केला पाहिजे. त्यानंतर महत्वाची गोल्डन टीप म्हणजे
तुमच्या टाचा आणि पाय खूप दुखत असतील तर रोज रात्री तिळाच्या तेलाने कोमट तिळाच्या तेलाने छान पायांना मालिश करायची आहे या पद्धतीने. आणि तिळाचं तेल नसेल तर खोबरेल तेल सुद्धा चालेल. पण रोज 5 मिनिट तुम्ही छान पायांना मॉलिश करा या ठिकाणी इथपर्यंत. त्यामुळे तुम्हाला नक्कीच खूप छान फायदा होईल. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींना, रिलेटिव्हजना, त्यांना देखील छान फायदा होण्यासाठी. माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब माय चॅनेल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तुम्हाला काय अनुभव आले ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत योग करा, निरोगी रहा.